देवेंद्र फडणवीस यांना 2014च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील 2 गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपवल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे। या प्रकरणी सतीश हुके यांनी याचिका दाखल केली होती। या याचिकावरील सुनावणी दरम्यान ही नोटीस बजावण्यात आली आहे। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सर्व माहिती देण्यात आली होती असं मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं। कोर्टाने दिलेली नोटीस याचिका दाखल करून घ्यायची की नाही या संदर्भातली आहे, त्यावर योग्य ते उत्तर सादर केलं जाईल असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं। या दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती आपण बघूयात। फडणवीस यांनी 2 गंभीर गुन्हे हे निवडणूक आयोगाच्या शपथपत्रामध्ये लपवलेले आहेत। कोर्टाने या सगळ्या खटल्याचा आढावा घेतला आणि फडणवीस यांच्या विरोधामध्ये नोटीस जारी केलेली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाने हे एक काहीतरी चुकीच्या पद्धतीनं आरोप केला जातोय अशा प्रकारचा वक्तव्य केलेलं आहे। पण आज हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। आता ही बाब न्यायप्रविष्ट झाल्यामुळे याचा अंतिम फैसला याला काही दिवस लागतील, म्हणून मी मागणी करतो की मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व 22 फौजदारी गुन्हे आणि जे 2 गुन्हे ज्याच्याबद्दल माहिती कोर्टाला दिलेली नाही किंवा निवडणूक आयोगाला दिलेली नाही, या सर्व खटल्यांची माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रकट करावी, म्हणजे पारदर्शक प्रशासनाला मदत होईल।